अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। आमच्या माता भगिनींवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही कणकवली येथील मराठा समाज बांधव व विविध मराठा संघटना यांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केलेला आहे। तसेच त्याच्या निषेधाचं निवेदन आम्ही प्रांत ऑफिसमध्ये देणार आहोत। तरी या ठिकाणी आम्ही मॅडम आपल्यामध्ये जालन्यामध्ये जे शांततेने आणि संवैधानिक पद्धतीने मराठा आंदोलन चालू होतं, त्या मराठा आंदोलनाची मराठा आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याच्या ऐवजी त्यांच्याशी जराशा चर्चा करून जेव्हा चर्चा निष्फळ झाली त्यावेळेला त्यांच्या त्या गावामध्ये म्हणजे 100-200 गावाची संख्या असणाऱ्या त्या ठिकाणी शेकडो पोलीस जमा झाले आणि त्या मनोज पाटील नावाच्या आपल्या मराठा समन्वय कार्यकर्त्यावर पोलिसांनी दडपशाही सुरू केली। तेव्हा माझ्या मराठा वाघिणींनी त्या मनोज पाटीलला वाचवलं आणि त्याला तिथून गायब केलं आणि याचा लाभ धरून पोलिसांनी त्या माझ्या मराठा भगिनींवर अमानुष अत्याचार केला। मला एकच प्रश्न विचारायचा आहे, साधा एसटी स्टँडवर महिलांना तपासायचं असेल तर तिथे महिला कॉन्स्टेबल लागते, पण जेव्हा महिलांवर तुम्ही लाठीचार्ज करत होता, त्यांना लाथाबुक्क्याने तुडवत होता, तेव्हा मात्र कुठेही महिला शिपाई नव्हत्या, सगळे पुरुष होते। त्यामुळे मी मागणी करते महाराष्ट्र शासनाकडे की ज्या ज्या पोलिसांनी माझ्या मराठा वाघिणींवर हल्ला केलेला आहे त्या सर्व पोलिसांना निलंबित केलं जावं। कारण याच पोलिसांमध्ये आम्ही विठ्ठल बघितलं कोरोना काळात। खरं तर 2011 मध्ये जेव्हा मराठा मोर्चा निघाला तेव्हा माझ्या सकाळी इथे असणारी सर्व माणसं, सर्व मराठा बांधव त्यावेळेला आम्ही एकत्र होतो, सक्रिय होतो आणि त्यावेळेला आम्ही एकत्रितपणे मराठा मोर्चा अतिशय शांतपणे काढला आणि ज्या मराठा मोर्चाची दखल जगाने घेतली त्या मराठा बांधव आज अशा पद्धतीने काम करू शकतात का? आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री म्हणतात की मराठ्यांचे कार्यकर्ते हे दगडफेक करत होते। एवढे फुटेज उपलब्ध आहेत, एकाही फुटेजमध्ये कुठल्याही कार्यकर्त्याच्या हातात दगड किंवा कुठलंही शस्त्र दिसत नाही। मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना प्रश्नच विचारायचा नाही, कारण ते ज्या गावचे आहेत ते सातारा संस्थान छत्रपतींचं मानलं जातं, पण ज्यांनी छत्रपतींचाच विसर पडला ते त्यांच्या वर्तणुकीतून दिसलंय। मला दुसरे उपमुख्यमंत्री यांना विचारायचंय, ते मराठ्यांचे नेते म्हणून पुढे होते, स्पष्ट वक्ते म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो। मला त्यांना विचारायचंय, आज तुम्ही काय निर्णय घेणार? मुख्यमंत्री पदासाठी सत्तेला चिकटणार की मराठ्यांसाठी पदाचा राजीनामा देऊन रस्त्यावर उतरणार? हे अजितदादांनी जाहीर करावं। मला खरं सांगायचं तर केंद्राचे रंगबिल्ला असतील किंवा जिल्ह्यात आमच्या महाराष्ट्राच्या अनाजी बंद होती, त्या कुणावरच विश्वास नाहीये। अरे ज्यांनी आमच्या शिवाजी महाराजांचा इतिहास गायब केला, ज्यांनी आमच्या संभाजी महाराजांना बदनाम केलं, त्यांच्याकडनं आम्हाला आरक्षण मिळेल आमची अपेक्षाच नाहीये। पण एवढं मात्र निश्चित की हा मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि मराठा समाज हा तितकेच शांतपणे आरक्षण करणार आहे आणि आरक्षण मागणार आहे। पण एवढं सांगते की आमच्यामुळे ह्यांच्या सत्तेच्या खुर्च्या नक्कीच हलतील आणि येत्या काही दिवसात या अनाजी पंथांना खुर्ची खाली करावीच लागेल, कारण माझ्या मराठा आया बहिणीचे कळतात त्यांना बदल्याशिवाय राहणार नाही। जय महाराष्ट्र, जय शिवराय। त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ। जालना येथील अंतरावरती सराठामध्ये मोर्चा किंवा ज्या पद्धतीने आमरण उपोषण झाले आणि त्या उपोषणासाठी कोणत्याही पद्धतीचा वेगळा विचार त्या समाज बांधवांनी केला नव्हता, कुठलीही आशादायी भूमिका घेतली नव्हती, तरी सुद्धा तिथे समाज बांधवांवर ज्या पद्धतीने पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला, हा लाठीचार्ज हा सरकार पुरस्कृतच असला पाहिजे असं माझं ठाम मत आहे। तिथल्या आया बहिणींवर तुम्ही लाठीचार्ज करत असताना ज्या शिवाजी महाराजांच्या शिवरायांची तुम्ही घोषणा देता, ज्या शिवरायांच्या नावाने तुम्ही सरकार स्थापन करता आणि त्या शिवरायांनी ज्या पद्धतीने आया बहिणींना ज्या तिथे एका उच्च स्थानावर नेऊन ठेवलेलं होतं, ते कोणत्याही पद्धतीचं लक्षात न ठेवता फक्त शिवरायांचं नाव घ्यायचं आणि आया बहिणींवर जे निरपराध आहे त्यांच्यावर लाठीचार्ज करायचा, त्यांचं डोकं फोडायचं, त्यांचं रक्त वाढायचं,
कधीच हातात घेत नाही. परंतु अशा पद्धतीने लाठीचार्ज करणाऱ्या या गृहमंत्र्यांनी त्या पद्धतीचे आदेश दिल्याशिवाय पोलिसांनी लाठीचार्ज केलेला नाहीये. आणि हा लाठीचार्जचा आम्ही इथे तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी मराठा समाज बांधव उपस्थित आहोत. हा निषेध करत असतानाच आमचं एकच म्हणणं आहे, जर 2011 पासून सगळे मराठा मोर्चा मुक्त पद्धतीने निघत होते, लाखोंच्या संख्येने या मराठा समाजाला कुठेतरी तुम्ही उकसावलंय. तुम्हाला असं वाटत असेल की महिलांवर, मराठा समाजावर लाठीचार्ज केला, त्यांचं रक्त वाहवलं, आया बहिणींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, मग तुम्ही अगदी व्यवस्थित राज्य करू शकाल? हे राज्य करत असताना तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राज्य करताय आणि हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि महिला भगिनींच्या रक्ताचा थेंबन थेट इथे तुमच्या सरकारचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि आज इथे सिंधुदुर्गात आंदोलन आहे, महाराष्ट्र पूर्णपणे पेटून उठलाय आणि महाराष्ट्रातल्या हिंदू समाज, मराठा समाज सरकार खाली घेतल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या या मोर्चा प्रसंगी माझे सर्व मराठा बांधव सहभागी झाले. खरं तर गेल्या 2 दिवसापूर्वी जालना येथे आपल्याला गेले 7-8 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रातील मराठे आंदोलन करत आहेत, अनेक मोर्चा काढत आहेत. सरकारने सुद्धा त्यांना अनेक आश्वासनं दिली, तरी पण त्या आश्वासनाची पूर्तता होत नाही. म्हणून आपले बांधव जालन्यामध्ये उपोषणाला बसले असताना त्यांच्यावर जो अमानुष पद्धतीने लाठीमार झाला, त्यांची डोके फोडली आणि त्यांच्यावर खोटे नाले गुन्हे नोंद केले, त्याच्या विरोधात आम्ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाज एकत्र आहोत हे दाखवण्यासाठी हा मोर्चा आहे. खरं तर या मोर्चाच्या निमित्ताने मराठा समाज एकत्र आला पाहिजे. गेले 8 वर्ष आपण त्या ठिकाणी आंदोलन करतो, सगळी शांततेत आंदोलन झाली असताना सुद्धा ही आंदोलन आता कुठेतरी खरं तर एखादा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला कुठे कालकोट लागता कामा नये, या कार्यक्रमापुढे लोकांची प्रतिक्रिया येता कामा नये. म्हणून हा कुठेतरी अवमेट झाला. या फोटोमध्ये दिसत आहे ज्या पद्धतीने अमानुष मराठा समाज ज्याला झाली त्याने आपलं रक्त या ठिकाणी उसळलं पाहिजे, आपलं रक्त या ठिकाणी पेटलं पाहिजे. आणि खरं तर जे मराठे असे आहेत की ज्या मराठ्यांनी एखादा अन्याय होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठे एकत्र झाले पाहिजे आणि आज हे मराठे एकत्र या ठिकाणी होत आहेत. खरं तर आम्ही पक्षभेद विसरून या मोर्चाला आणि या सरकारच्या विरोधात आम्ही पाठिंबा या ठिकाणी देत आहोत. खरं तर या आधी सुद्धा जी सरकार होती त्या सरकारच्या विरोधात अनेक आंदोलनं सुद्धा झाली, आम्ही सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. परंतु दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारच्या विरोधात आंदोलन आहेत म्हणून काही लोकांनी मोर्चाला येऊ नये या ठिकाणी मराठ्यांमध्ये कृती पाडण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो. खरं तर हा कुठल्या पक्षावर अन्याय नाही, हा आमच्यावर अन्याय आहे, हा सगळ्या मराठा समाजावर अन्याय आहे. आज जरी लोक या ठिकाणी काही आले नसतील तरी अनेक लोकांनी आम्हाला भेटून फोन करून या ठिकाणी पाठिंबा दिलाय. ॲडव्होकेट सुहास सावंत यांच्या लोकांनी सुद्धा उद्यापासून प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा आंदोलन या ठिकाणी होते. जिथे जिथे आपल्याला या आंदोलनात जाता येईल तिथे ते आपण केलं पाहिजे आणि मराठा समाजाची भूमिका या ठिकाणी मांडली पाहिजे. खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून या आधीच्या फडणवीस सरकारने सांगितलं होतं की मी सत्तेत आल्यावर 2 महिन्यात आरक्षण देतो. आता सत्ता होऊन 1.5 वर्ष झालं तरी तुम्ही आरक्षण एकीकडे देत नाही, दुसरीकडे मात्र आम्हाला लाठी देत आहे. त्याचा कुठेतरी जाब मराठा समाजाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित या ठिकाणी विचारेल. निवडणुकीमध्ये मराठा समाज आपली ताकद या ठिकाणी दाखवतो आणि त्यामुळे गृह खात्याला आणि सरकारचा आम्ही निषेध करतो आणि यापुढे हे आंदोलन असंच चालू राहील असं आपल्याला सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. एक मराठा, एक मराठा, लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा करायचं काय? या केंद्रीय सरकारचा करायचं काय? 1 सप्टेंबरला जालना येथे तमाम मराठा समाजावरती जो लाठी हल्ला झाला त्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी 2 दिवसापूर्वी मराठा समाजाला या ठिकाणी जाहीर आवाहन केल्यानंतर आज तुम्ही मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक असतील, त्याला वेगवेगळ्या ओबीसी संघटना असेल, वेगवेगळ्या संघटनांनी जो पाठिंबा दिला आहे त्या सर्व पाठिंबा दिलेल्या संघटनांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आहे. आणि 1 सप्टेंबरला जो लाठी हल्ला झाला या ठिकाणी पोलिसांनी लाठी हल्ला केला, सरकारकर्मी हा लाठी हल्ला झालेला आहे. काल जरी या ठिकाणी एसपीला निलंबित केलं असेल याचा अर्थ
गृह खात्याने मान्य केलं की पोलिसांनी जो लाठी हल्ला केलेला आहे तो चुकीचा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी त्या जिल्ह्याच्या एसपीना निलंबित करण्यात आलंय किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे. आणि जरी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून हा प्रश्न या ठिकाणी सुटणार नाही आहे. ज्या पद्धतीने पाटील उपोषणाला बसले आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने या लाठी हल्ला झालाय त्याचा निषेध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठा समाजाकडूनच त्या ठिकाणी निषेध होत नाहीये, तर सर्व समाजामध्ये त्या ठिकाणी या लाठी हल्ल्याचा निषेध होतो आहे. आणि म्हणून मला वाटतं बरेच वर्ष मराठा समाजाचं हे आंदोलन चालू होतं. मला वाटतं आजपर्यंत जवळजवळ 57 मोर्चा झाले. एवढे लाखोचे मोर्चा होऊनही कधी मला वाटतं मराठा समाजावरती ही जी सरकार होती त्या सरकारला कधी लाठी हल्ला करावं असं वाटलं नाही. एवढा शांततेने मराठा समाजाचे मोर्चा झाला. कालही मला वाटतं जो काही आरोप केला जातो आहे त्या जालन्यामध्ये सुद्धा कोणत्याही मराठा समाजाचा दोष नसतेवेळी त्या असलेल्या समाजावरती त्या आंदोलनावरती त्या ठिकाणी लाठी हल्ला केलेला आहे. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी आंदोलन करू नये म्हणून हे आंदोलन चिरडण्यासाठी हा लाठी हल्ला केलेला आहे. निश्चितच महाराष्ट्रामधनं जी मागणी होती आहे या राज्याच्या गृहमंत्र्यांनी खऱ्या अर्थाने जबाबदारी स्वीकारून आपलं त्या ठिकाणी राजीनामा देणं क्रमप्राप्त होतं, पण तो ते राजीनामा देणार नाही आहे कारण त्यांना त्या ठिकाणी सत्ता महत्वाची आहे. आजही ज्या पद्धतीने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जातो त्याचा आपण निषेध केला पाहिजे. या 2 दिवसामध्ये मला वाटतं ज्यांना फोन केले त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, पण काही जणांनी फोन करून सांगितलं की आमची काही राजकीय अडचण असल्यामुळे आमच्यावरती राजकीय दबाव असल्यामुळे आम्ही या मराठा आंदोलनामध्ये सहभागी होत नाही आहे. पण मला वाटतं ज्या जरी तुम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षात जरी असलात तरी शेवटी समाज आपला महत्वाचा आहे. राजकारणाच्या पक्षभेद बाजूला ठेवून आपण भविष्यामध्ये या ठिकाणी मराठा समाजाचं आंदोलन आपल्याला तीव्र करावं लागेल. फक्त निवडणुकीला ज्यांना या ठिकाणी मराठा समाज आठवतो, आज मला वाटतं मराठा समाजावरती या ठिकाणी लाठी हल्ला झाल्यानंतर मला वाटतं अशा आंदोलनाला कोण पाठिंबा देत नाही आहे. उलट या मोर्चामध्ये सहभागी होऊ नये. सरकारचा या ठिकाणी बचाव करण्यासाठी काही लोक या ठिकाणी उभेपणे या ठिकाणी पुढे येतात, त्या लोकांचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. आज निश्चितच मी सर्वांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईन की आज सर्वजण मराठा समाजाचे तुम्ही स्वयंस्फूर्तीने तुम्ही आज या ठिकाणी जे एकत्र आलात आणि आज शासनाला तुमचा निषेध नोंदवण्यासाठी जो तुम्ही मोर्चा या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल धन्यवाद देतोय. आणि याच पद्धतीने जालन्यामध्ये जो अन्याय झालेला भविष्यात मराठा समाजावरती अन्याय होऊ नये यासाठी अशाच पद्धतीने आपल्याला आरक्षण मिळेपर्यंत आपण सर्वांनी एकजुटीने ही लढाई चालू ठेवूया एवढी विनंती करतो. आणि तुम्ही या मोठ्या संख्येने छोट्या अल्प कालावधीमध्ये तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोण म्हणतो जाणार नाही, कोण म्हणतो जाणार नाही. यातून निवेदन देण्यासाठी प्रमुख पदाधिकारी ब्रांच ऑफिसमध्ये जातील, बाकीच्यांनी इथंच थांबायचं आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल.